बॉक्स मध्ये असतं. पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये सिंगल आली. स्ट्राईक सध्याच्याकडे रोटेट झाली. मयूर ऑन स्ट्राईक. स्विच हिट, स्विच नाहीतर स्वीट हिट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक थप्पा घेत बॉल निघून चालला ते थर्ड मॅन. गली सीमा पार धावा मिळतील 4. हा पहिला खणखणीत आणि दणदणीत चौकार. आली आहे. बॉल एक स्वीप करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आला डॉट. स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न स्लोवर वन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील ठप्पा पडला. हलकासा टेक ऑफ झाला. भरधाव वेगानं निघून चाललाय बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये आला डॉट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 1 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. स्लोवर वन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता दिशा थोडीशी खराब. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. यासाठी व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आता टीमच्या अकाउंट मध्ये होईल ऍड. आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये 8 अंकावरती. इथे हुक करायचा प्रयत्न. दिशा दिली. वॅकेंडर क्षेत्र खाली. भाग मिल्का भाग. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर पोहोचलाय. अगदी प्रचंड वेगानं बॉलला त्यांना कॅरी केलंय आणि बॉलची केली थ्रो पैकी. 2 धावा आता आपल्या संघासाठी वाचवत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आपल्याला आदेश पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग आदेशच्या माध्यमातून. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट. आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक अर्थातच 10 अंकावरती. 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ऑफ कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम साई एकविरा मोहिली. दुसरं षटक. पहिला बॉल. पहिलाच बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर आपण पाहताय कृष्णा मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक मंदारला फेकलं. आता कृष्णा आलाय बॉलिंग मार्क वरती. बॅटर
रोशनच्या अगेन्स्ट रोशनच्या खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी. कॅप्टन ऑफ द टीम मैदानाच्या आतमध्ये कप्तानच्या सीना तर बट आता त्याला परतावं लागते माघारी विकेटचं पतन. धक्का पहिला टीम साई एकविरा मोईली संघाला फलंदाज बाद. मानिवली गावचे सतत 3 वेळा जे सरपंच पदावरती आपण ज्यांना पाहिलं कैलासवासी पांडुरंग भाऊ गायकर यांचे चिरंजीव यांचे सुपुत्र सन्मान्य श्री राजारामजी पांडुरंगजी गायकर साहेबांचं देखील इथे शुभागमन होतं. त्यांचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात आणि राजारामजी पांडुरंगजी गायकर साहेबांना देखील आम्ही विनंती करू या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हायचं. थँक्यू सो मच. इथे देखील गोलवर टप्पाचा बॉल लॉफ्टेड ऑन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साला लॉफ्ट करायचा प्रयत्न ऑर्थोडॉक्स वायडिश लॉंगॉनला फिल्डर चांगली फिल्डिंग चिकी सिंगल इथे मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. पहिला बॉल डॉट आला त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केली गोलंदाज कृष्णानं आणि आता तिसऱ्या बॉलवरती आले सिंगल. सिंगलच्या मदतीने 11 ऑन बोर्ड 11 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला सजल्या गेल्या. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना साई एकविरा मोईली टीमची 11 ऑन बोर्ड 11 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजला गेला. मोईली संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. मयूर ऑन स्ट्राइक. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला स्विंग करायचा प्रयत्न खेचून मारायचा प्रयत्न होता. इथे दुसरा धावेचा चान्स आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर रनआउटच्या स्वरूपात ओ यू टी पाटरा. हॅलो हॅलो ठीक टर्न केला. इथे दुसऱ्या धाव्याचा चान्स आणि दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नामध्ये सलगचा धक्का तिसरा टीम मोईले संघाला फलंदाज पहा. इथे देखील ओव्हर पिच बॉल मैदानाच्या आतमध्ये ड्राईव्ह करायचा प्रयत्न क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह तर होता बट इथे एकापेक्षा जास्त आता या बॉलवरती काहीही मिळणार नाहीये.
मिळाली मैदानाच्या आतमध्ये सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डचा जर विचार करायला गेलं तर मोहिली संघ जाऊन पोहोचलाय 3 गड्यांच्या नुकसानात आतापर्यंत फक्त आणि फक्त 14 अंकावरती 14 ऑन बोर्ड. चला पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली विनंती असेल कमिटी मेंबर्स आपण लगेचच पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अंती धावा फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये 14 आहेत. आबा यांना आपण पाहताय. आबा करांडे मैदानाच्या आतमध्ये गेले कित्येक वर्ष आबा करांडेनं टीम गावदेवी वरपसाठी भरपूर चांगला खेळ केलाय आणि आता तेच आबा करांडे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आय थिंक 40+ चे खेळाडू आहेत. बट आजही भरपूर चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आबा करांडे खेळतात. बॉलिंग मार्कवरती आबा तयार. पहिला बॉल बॅटर. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती घेतली विकेट. आबा धक्का चौथा. टीम मोहिली संघाला फलंदाज पहा. आबा करांडे यांना आपण पाहताय. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं आबा करांडेची देखील उवर्णी आपण लागताना पाहिली आहे. दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉल वरती आबा करांडेच्या खात्यामध्ये इथे लागली दुसरी विकेट. फलंदाज पहा. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 7 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आपण प्रतीकला पाहताय. प्रतीक आणि हरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रोशन बाद झाला, मयूर बाद झाला, आकाश, विनायक आणि आता कुणाल देखील बाद झालाय. हरेश आणि प्रतीक ही जोडी. ओहो, फॉलिंग स्वीप शफल झाला आणि सफल फटका केला. बॉल मागे चाललाय, बॉल नाही थांबणार. बॉल फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. प्रतीकच्या बाट मधून येणारा फाईन लेगला पहिला फाईन चौका.
द गॉड ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर कृष्णा लक्ष्मण सातपुते यांच्या संघामध्ये खेळताना आपल्याला आबा कारंडे ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतील. येणाऱ्या काही दिवसामध्ये ती स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल, लो फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉफ्टेड हिट करायचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिजन मधून फिल्डर प्रचंड वेगाने बॉल पर्यंत पोहोचलेत. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. या आधीच्या बॉलवरती बाउंड्री जरूर आली, बट आता एकापेक्षा जास्त या बॉलवरती काही मिळणार नाहीये. 4 मध्ये 5 खर्च केला दाबानं आणि दावा खऱ्या अर्थानं भरपूर कमी खर्च केला. 2 विकेट देखील संपादित केल्यात. म्हणजे व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय मिस्टर आबा करांडे. शेवटचे अंतिम 2 बॉल सत्र क्रमांक 1 मध्ये. स्टील 2 टू गो. स्लोवर वन शॉट ऑफ लेथ. इथे देखील हुक करायचं होतं. बॉल मागे चालला. शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर झाली थ्रोफेकी. आता इथे ही थ्रोफेकी आली अंगलट, कारण जिथे एकही धाव नव्हती त्या ठिकाणी तब्बल 2 धावा आता खर्च करत असताना टीम गावदेवी वरप. इथे देखील फुल ओव्हर लाईन स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट होईल का? येस इट इज. स्ट्राईक रोटेट झाली. आता देखील लेग पॅचच्या स्वरूपात सिंगल. धावा कशा का होईना बट धावा येत आहेत. ती खऱ्या अर्थानं जमेची बाब बनावी लागेल. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. सत्र क्रमांक झालं पहिलं कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम साई एकविरा मोहिली संघ जाऊन पोहोचलाय. तो तब्बल 22 अंकावरती आणि 23 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये टीम गावदेवी वरप संघाला. त्या 22 मधल्या 23 चं लक्ष आता मैदानाच्या आतमध्ये उभं करण्यात आलंय. कशा प्रकारे या 23 बनवल्या जातील आणि कशा प्रकारे 23 रोखल्या जातील याचं उत्तर येणाऱ्या 18 बॉल जरूर देऊन जातील. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा गौरवाची. स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ, प्रदीप संते स्मरणार्थ आयोजित मानिवली पाडा चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहे. जाऊयात आपण मागच्या दिशेने, जिथे 22 बनल्यात आणि अवघ्या 23 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल मध्ये पहिली विकेट. रन मशीन ऑफ टीम गावदेवी वरप मिस्टर अनिल मात्रे बॅक टू दी पॅव्हेलियन. धक्का पहिला आणि मात्रेच्या स्वरूपात नॉन स्ट्राईक गेला मनीष धुमाल. स्ट्रायकिंग गेला आता बॅटर आबा करांडे. विनायकला पाहता मैदानाच्या आतमध्ये. ओहो, वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आलाय डॉट. जर विनायकचा विचार करायला गेला तर चांगली कामगिरी विनायक मैदानाच्या आतमध्ये केली आहे. गोलंदाजी करत असताना इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांना नेहमीच केली आहे. आता आबा कारंडेच्या अगेन्स्ट स्विच इट करायचा प्रयत्न. दुधारी अति तलवार मैदानाच्या आतमध्ये चालवायची होती, नाही जमलं. 23चं लक्ष छोट पण खऱ्या अर्थानं जर विचार करायला गेला ना तर साई एकविरा मोईली हे नाव मात्र भरपूर मोठं आहे. आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना आता मोठा संघर्ष गावदेवी वरप या टीमला करावा लागेल. ओ सलगचा चौथा आलाय का, पाहावं लागेल. पंचांकडे लाऊड फील पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. वन्स अगेन पुन्हा एकदा सलगचा चौथा बॉलला निर्धाव. 4 बॉल डॉट फेकण्याचा विक्रम आतापर्यंत तर विनायकनं मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या नावावरती केलाय. ओहो, फुल टॉस स्विच नाही तर आता स्वीट हिट आहे. बॉल निघून चालला थेट कम पॉइंट. सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील पूर्णपणे 6. मोजून मापून मारलेला फटका. षटकार आलाय अभाच्या बॅट मधून. रिव्हर्स यावेळेला देखील फटका भरपूर चांगला. पाहता क्षणी प्रेमात पडावा असा हा नेत्र दीपक फटका. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटक कंप्लीट झालं मैदानाच्या आतमध्ये. पहिलं लक्ष 23 धाव्यांचं आणि 23 धाव्यांचा पाठलाग करत असताना गावदेवी वरप हा संघ जाऊन पोहोचलाय एका गड्याच्या नुकसानात पहिल्या षटकाच्या अंती 10 अंकावरती. आता बॉल शिल्लक 12 आणि 12 मध्ये विजयासाठी धावा करायच्यात. हे 12 बॉल आणि 13ची गरज. यस, 23चं लक्ष 22 बनवल्या गेल्यात. 12 मध्ये 13 अजूनही करायच्यात टीम गावदेवी वरप संघाला. गावदेवी वरप हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि अनिल मात्रे, मनीष धुमाल, आबा कारंडे, नयन धुमाल अँड ऑल कंपनी आपल्याला पाहायला मिळते. मग मंदार असेल, या सर्वांची चांगली कामगिरी गेल्या कित्येक वर्ष गावदेव वरप टीम साठी राहिली आहे. आणि आता मनीष धुमाल रन मशीन ऑफ टीम गावदेव वरप या टीमचा खरा 24 कॅरेटचा सोना म्हणून मनीष धुमालकडे पाहिलं जातं. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह फिल्डर वारच्या वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. एक कमली दुसरीचा चान्स आणि आता रिले थ्रो फेकी आपल्याला पाहायला मिळाली. एक एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरनं थ्रो केला मिड ऑफ मध्ये आणि मिड ऑफच्या फिल्डरनं थ्रो फेकी केली ती म्हणजे गोलंदाजाकडे. तत्पूर्वी 2 धावा एकवटण्याचा अवधी आणि सहजरित्या इथे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये एकवटल्या गेल्यात.
फुल टॉस बॉल यावर देखील स्क्वॉट ड्राइव्ह मैदानाच्या आतमध्ये करायचा प्रयत्न एक तर झाली, दुसरीचा चान्स घेतलाय आणि दुसरी इथे यशस्वी देखील झाली. मनीष धुमालला देखील माहिती आहे की सिंगल डबलने आम्ही हा सामना सहजरित्या जिंकू शकतो. सो दॅट्स वाय आता सिंगल डबल वरती जास्तीत जास्त प्राधान्य देत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर मनीष धुमाल. चौदा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फुल टॉस बॉल यावर देखील आता पाहावं लागेल. लेग अंपायर आमच्याकडे वळतात का पाहिलं जाईल. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग चा फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. चांगले फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये एकच धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 15. आबा कारंडे ज्यानं गेले कित्येक वर्ष टीम वरप संघासाठी भरपूर चांगला क्रिकेट खेळलाय आणि आपल्या अनुभवाच्या जोरावरती भरपूर असे मॅचेस वरप टीमला जिंकून दिला तो आबा कारंडे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहता यावेळेस देखील ड्राइव्ह केला, हा देखील फटका भरपूर चांगला एक मिळेल आणि आता एकापेक्षा जास्त इथे काहीही मिळणार नाहीये. पहिल्या 2 बॉलवरती 2 डबल आपल्याला पाहायला मिळाले, त्यानंतर पुढच्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. 12 मध्ये 13 करायच्या होत्या. आता मॅच इक्वेशन जर आपण पाहिलं ना तर बॉल शिल्लक आहे त्या मॅच मध्ये तब्बल 8 आणि 8 बॉल मध्ये धावा करायच्या त्या तब्बल 7. 8 बॉल 7 ची गरज. आता दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन दिशा हे भरपूर पाहणं गरजेचं आहे. पंच सनी भोईर सर आमच्याकडे वळतात आणि सांगतात अंपायर सिग्नल यस इट इज अ वाईड बॉल. आता विजयासाठी अवघ्या 6 धावेची गरज टीम वरप संघाला. गोल्डन षटकार येईल का हे आता पाहिलं जाईल मैदानाच्या आतमध्ये, कारण क्षमता षटकार ठोकू शकतो मनीष धुमाल. षटकार ठोकू शकतो बट आता षटकार नाही तर चौकार आला. स्कोर आर लेवल सामना बरोबर सुटलाय. आता विजयासाठी अवघ्या 1 ची गरज. आम आदमी का साथ और पंजा का हात. नशिबाचा पंजा सध्याच्या घडीला गावदेवी वरप टीमच्या खात्यामध्ये ऍड केला जातोय आणि आता 5 धावेच्या मदतीने धावफलक 22 ऑन बोर्ड. विजयासाठी अवघ्या 1 धावेची गरज. ओहो इथे फ्रीचा बॉल होता आणि विजय बाईसचा चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता सामना फिनिश. मॅच जिंकली बॅटिंग करत असताना गावदेवी वरप या टीमनं विजय संघाचा हार्दिक अभिनंदन.